नमस्कार. लग्नाच्या बेडीमध्ये आपण पाहत आहोत की ऋतुजा आणि रश्मी हे सिंधूच्या रूममध्ये केस शोधत असतात. तेव्हा कचऱ्याच्या डब्यामध्ये दोघी हात घालण्याची हिंमत करत नाहीत. दोघीजणी एकमेकींना खुणत असतात, तू कर तू कर. दोघींची हिंमत होत नाही. तेव्हा तितक्यात तिथे सिंधू येते. सिंधू दोघींना बघून चकित होते की ह्या दोघीजणी माझ्या रूममध्ये काय शोधण्यासाठी आलेल्या आहे. ती त्या दोघींना जाब विचारत असते, तुम्ही माझ्या रूममध्ये काय करत आहात. तेव्हा त्या दोघी कावऱ्याबावऱ्या होतात आणि एकमेकीकडे बघतात. त्या सांगतात की रुक्मिणी काकूने आम्हाला घर स्वच्छ करण्याची शिक्षा दिली आहे. सुरुवात तुझ्या रूमपासूनच करायला सांगितलेली आहे. तेव्हा सिंधू म्हणते, मला तर हे काही पटत नाही. तुम्ही दोघी आणि साफसफाई करणार, मला काही तुमचं म्हणणं काही पटत नाही. तेव्हा त्या दोघीजणी कचऱ्याची डबा घेऊन बाहेर जात असतात. तेव्हा सिंधू त्यांच्या हातातनं तो डबा हिसकवते आणि सांगते, मी माझं काम करायला समर्थ आहे. तुम्ही इथून निघून जा. माझा कचरा मी टाकेल. तेव्हा रश्मीला एक आयडिया सुचते. ती सावीच्या चेहऱ्यावरनं गोड गोड बोलून हात फिरवत असते, तिला प्रश्न विचारत असते आणि तिच्या खांद्यावर पडलेला केस अलगद कुणाचंही लक्ष नसताना उचलून घेते आणि बाहेर निघून जातात. सिंधू त्या दोघींकडे बघते आणि तिला आता प्रश्न पडला आहे, ह्या दोघीजणी माझ्या रूममध्ये काय शोधत होतात. त्या नक्कीच काहीतरी करताय याचा तिला संशय आलेला आहे. तेव्हा ऋतुजा म्हणते, कसली डेंजर आहे जेलर ही. आपल्याला प्रश्न विचारून तिने भंडवून सोडलं. तितक्यात रश्मी बोलते, ते काहीही असो, पण मी केस मिळवला. सावीच्या केसांमधलं केस काढलेला आहे. तेव्हा ऋतुजा खूप खुश होते. ती म्हणते की रश्मी, तू किती हुशार आहे. आता आपला पुढचा प्लॅन सुरू करूया. आता आपल्याला मंगेशची काहीतरी वस्तू किंवा कसली तरी सॅम्पल घ्यावा लागेल. मग त्या दोघी आयडिया करतात आणि मंगेशला त्यांच्या घरी बोलवतात. तेव्हा रश्मी म्हणते, मी सिंधूच्या फोनमधनं नंबर आलेला आहे. आपण त्यांना लगेच फोन करू आणि आपल्या घरी बोलवूया. इकडे विनू आणि राघवचं बोलणं आईने ऐकलेलं असतं. ती त्याला जाब विचारते, तू त्याला हो का म्हटलंस, नकार का दिला नाही, तू सावीशी बोलला की नाही. परत आई राघवला प्रश्न विचारते, तू आजही सिंधूवर प्रेम करतोस का. तेव्हा तो नाही म्हणतो आणि प्रश्न टाळण्याचा प्रयत्न करतो. तो म्हणतो, मी सावीचे बाबा शोधण्याचा प्रयत्न करत आहे. पण पुन्हा ती प्रश्न विचारते, मला वाटते तू अजूनही सिंधूवर प्रेम करतो. राणीशी ह्या विषयावर काही तू बोलत नाही. हे प्रश्न टाळण्यासाठी राघव तिथनं कारण काढून निघून बाहेर जातो आणि आईचा प्रश्न टाळतो. इकडे सिंधूला राघव कॅफेमध्ये भेटायला बोलवतो. त्याला तिच्याशी बोलायचं असतं. तो तिला आल्यानंतर म्हणतो, मला सावीविषयी तुझ्याशी बोलायचं आहे. मला सावीच्या बाबाची आणि सावीची भेट घडवून आणायची आहे. तिच्या मनाचा विचार आपण केला पाहिजे. ती इतर मुलांना आईवडिलांसोबत बघते तेव्हा तिलाही तिचे आईवडील आठवत असतील. तू मला सांग, मी तुझी मदत करेन. तेव्हा सिंधूच्या मनात येतं की हा सावीच्या नावाखाली माझ्याकडनं सत्य काढून घेण्यासाठी एवढे प्रयत्न करत आहे. तो पुन्हा म्हणतो, मी तुझी मदत करेल. सांग सावीचे बाबा कोण आहे, म्हणजे आपण त्यांची भेट घडवून आणू. असं बोलत असताना विनू इकडे सावीला सांगतो, मी रेसमध्ये पहिला आलो की माझे बाबा तुलाही त्यांची मुलगी बनवणार आहे. मग हे ऐकून सावीला खूप आनंद होतो. सावी म्हणतो, विनू तू खूप चांगला आहे. असं दोघंजणं आनंदाने एकमेकांना मिठी मारतात. इकडे रागाने सिंधू उठून जात असते, कारण राघव सारखा विचारत असतो, सावीच्या बाबांचं नाव सांग. तेव्हा ती सांगते, तुम्ही मला हा प्रश्न विचारणारे कोण. तुमचा काय अधिकार नाही. तुम्ही माझ्याशी ह्या प्रश्नावर बोलायचं नाही. माझ्या मनात तुमच्याबद्दल थोडंसं प्रेम होतं, पण आता तेही तुम्ही घालवून बसल्या. मला पस्ताव होत आहे की मी तुमच्यासारख्यावरती प्रेम केलं. असं ऐकल्यानंतर राघवला धक्का बसतो आणि राघवही चिडतो. मग सिंधू पुन्हा सांगू लागते, हा प्रश्न तुम्ही मला विचारायचा नाही. सावीचे बाबा कोण हे मी कोणालाही सांगणार नाही आणि याच्यातच सगळ्यांचं भलं आहे. तेव्हा तुम्ही ह्या सगळ्यांपासून दूर राहायचं. सिंधू राघवला सांगत असते. तेव्हा राघव सांगतो, मलाही तुमच्याशी प्रेम करण्याचा खूप पस्तावा आहे. आता मी ती चूक सुधारणार आहे. तितक्यात सिंधू बोलते, ती चूक तुम्ही सुधारलीच आहे. सिंधू सांगते, विनूची आई तुम्ही राणी बनवून तिच्याशी लग्न केलं, त्याच्यातच तुमची चूक सुधारली. इकडे रश्मी आणि ऋतुजा घरी वाट पाहत असतात ती मंगेशची. मंगेश येतोय की नाही म्हणून. तितक्यात मंगेश होतो. दोघींना खूप आनंद होतो. त्या दोघींना सॅम्पल घ्यायचे असतात, चहाचे, पाण्याचे किंवा एखाद्या कपड्याचे. तेव्हा तो विचारतो आल्यानंतर, तुम्ही मला इथे का बोलवले, सिंधू कुठे आहे, असं तो त्यांना प्रश्न विचारत असतो. तेव्हा ती म्हणते, माझं तुझ्याकडे काम आहे, सिंधूचा इथे काही प्रश्न नाही. असं बोलल्यानंतर तो रुमाल काढतो आणि त्याचा चेहरा पुसायला सुरुवात करतो आणि तो रुमाल तो टेबलवरती ठेवतो. तो रुमाल आता ह्या दोघींना मिळवायचा आहे. तेव्हा ऋतुजा
आणि रश्मी एकमेकींना खुणवत असतात। रश्मी म्हणते, अलगद मी तो रुमाल उचलून घेऊन जाते, असं एकमेक टेस्ट करण्यासाठी तो रुमाल त्यांना कामात येणार असतो। इकडे ती त्याला प्रश्न विचारायला सुरुवात करते की तू किती दिवसापासून सिंधूला ओळखतो वगैरे वगैरे। तितक्यात सिंधू तिथे येते। सिंधूने बघितलं मंगेश घरात आलेला आहे तेव्हा तिला खूप राग येतो। ती रूममध्ये जाते आणि विचारते मंगेशला, तू इथं का आलेला आहे? तेव्हा मंगेश सांगतो, मला फोन करून ऋतुजा आणि रश्मीने इथे बोलवलेलं आहे, मला माहीत नाही कशासाठी बोलवलेलं आहे, मी तुझीच वाट बघत होतो। तितक्यात ऋतुजा बोलते, मी त्याला बोलवलं आहे, मला सावीचे बाबा कोण हे जाणून घ्यायचं आहे, तू तर सांगत नाही, आता त्याच्याकडूनच मी माहिती काढते। तेव्हा सिंधूला खूप राग येतो। ती म्हणते, माझ्या मुलीपासून आणि माझ्यापासून दूर राहायचं, आम्हाला तुम्ही हे प्रश्न विचारणारे कोणी नाही, आमच्यापासून तुम्ही 4 हात लांब राहायचं, असं सांगून ती त्यांना गप्प करते।